म्हणजे आम्ही एवढी मेहनत घेतोय त्याचं फळ म्हणजे आता आम्हाला मंदिरात येतं, आम्हाला मंदिराच्या आसपास सगळे ओळखतात, त्याच्यामुळे त्याने आम्हाला नारळाचा मान दिला. म्हणजे देवाच्या गाभाऱ्यातला जो नारळ आहे तो आम्हाला इथं भेट दिला आणि खरोखर असं भारी वाटतं की आम्ही काहीतरी चांगलं काम करायला लागलो. आणि प्लीज सपोर्ट, असंच सपोर्ट राहू दे कायम. थँक्यू. आता 8वं शूट घ्यायला आम्ही चाललो आहे छत्रपती शिवाजी पुलावर चालू आहे. आणि जो एरिया आहे कोल्हापूरचा यो गंगावेश लक्षतीर्थ वसा तिकडनं जातोय. जो रस्ता माझ्या मते खूप कमी लोकांनी बघितला. यो भाग कुणाला माहीतच नाही कोल्हापुरातला. आणि आता आम्ही रोडवर चाललोय. लय कमी लोकांनी इकडचा माहीत आहे सगळा रोड. आता आम्ही चाललो छत्रपती शिवाजी पुलावरती, कारण की पुढचं लोकेशन आहे ते तिथं आहे. भरपूर शोधल्यानंतर ना आम्हाला मंदिर सापडले, नवदुर्गा गजेंद्र लक्ष्मी. इथं आता आम्ही शूट घेणार सगळं. ज्योतिबा रोड ब्रह्मपुरी टेकडामध्ये गजेंद्र लक्ष्मी देवी आहे. त्या देवीची मी माहिती सांगत आहे. मी पुजारी आहे, बाळासाहेब महादेव खतकर. त्या देवीचं हे पुराणित वस्तू मंदिर आहे. हे दगडी पूर्ण आहे. त्या देवीला दोन्ही बाजूला 2 हत्ती आहेत. तिला मध्ये हत्तीने पंचगंगे नदीतून पाणी आणून अभिषेक केल्यामुळं ही महालक्ष्मी हिला प्रसन्न हत्तीला होऊन तिनं त्या हत्तीत स्थायिक झालेली आहेत. ह्या मंदिराला दोन्ही बाजूला सुद्धा दोन्ही हत्ती आहेत. ही पुराणी आणि जुने मंदिर असल्यामुळे हे नवदुर्गामध्येच येतं जमते. आणि नवदुर्गामध्ये हे आता 10 वर्षापूर्वीपासून चालू झालेलं आहे. हे आमच्या कारकिर्दीत आहे. तर मित्रांनो, आम्ही 8वी नवदुर्गा म्हणजेच गजेंद्र लक्ष्मीच्या मंदिरमध्ये आलोय. मंदिर देवीची मूर्ती जर पाहिली तर देवीच्या दोन्ही साईडला देवीला आंघोळ घालताना या साईडला एक आणि या साईडला एक, दोन्ही साईडला एक एक हत्ती आहेत जे देवीला स्नान घालत आहे. आणि पुजारी काकांच्या म्हणण्यानुसार की आता 10 वर्षापूर्वीपासूनच या देवीला नवदुर्गेंचा मान मिळाला आहे. मंदिराच्या बाहेर सुद्धा दोन्ही साईडला एक एक हत्ती आहेत. आणि पंचगंगेतील पाणी जे आहे शुद्ध पाणी आणून हे जे देवीला आंघोळ घालतात, त्याच्यामुळे हे देवीचं पावित्र्य कायम तसंच आहे. आणि हे मंदिर बरोबर आहे छत्रपती शिवाजी पूल जो आहे ज्योतिबा रोडचा, त्याच्या जरासं पाठीमागे एक चर्च आहे. चर्चच्या बरोबर समोर देवीचं मंदिर आहे. सगळे शूट झाल्यात, 8च्या 8 शूट झाल्यात. आता लास्टचं शूट आहे 9वं शूट, ते म्हणजे श्रीलक्ष्मी. कुणालाच माहित नाही एवढं फिरला इथं बिंदू चौकाच्या आसपास की नाही, एवढं फिरला. फिरून फिरून शेवटी गावल्या अवस्था नको झाली. अजून पोटात अंदाजात आला नाही आणि बंद आहे, लॉक आहे. कधी उघडणार माहिती नाही. आज शनिवार आहे त्याच्यामुळं, अरे शनिवार काय रविवार, शनिवार आहे त्याच्यामुळे लवकर गेल्यात वाटते. तर खरंच केलं झालंय, काय करायचं कारण शेवटचं शूट राहिले. सगळे झाल्यात ऑलमोस्ट आणि लास्टच्या शूटला हे बोम समोर देवळा कॅमेरा पाहिजे आणि ते ती पण चालते. चालते. 2 दिवे मरगावे आणि गजलक्ष्मी 2 तिथं. पण मग आपण व्हिडिओत तसं सांगितलं तर चालणार का? चालणार. गजलक्ष्मी माहिती ती पण गजलक्ष्मी आता माधुरी बेकरीच्या समोर जिथे आवळेवाले बसतात त्या समोर आहे का? तर मरगावे मंदिर आणि गजलक्ष्मी समोर आहे. थँक्यू सो मच. नवदुर्गा परिक्रमेतील शेवटची म्हणजेच 9वी देवी श्रीलक्ष्मी देवी, या देवीला गजलक्ष्मी म्हणून सुद्धा ओळखले जाते. कारण की या मंदिराच्या शेजारीत पूर्वीच्या काळी राजे महाराजांचा हत्तीचा महाल होता. आणि या देवीचे मंदिर जे आहे ते बिंदू चौकापासून अगदी जवळ आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे एकदा नक्की येऊन जाऊ शकता. आणि मंदिर जे आहे हे एक ऑफिसच्या एरियात आहे. हे साईडला पूर्ण ऑफिस एरिया आहे आणि इथं आत मंदिर आहे. श्रीलक्ष्मी देवीला समृद्धी, संपत्ती आणि आरोग्याची देवता म्हणूनही ओळखली जाते. श्री महालक्ष्मीची अष्टभुजा मूर्ती म्हणजे श्रीलक्ष्मी देवी. काय अजून प्राईज नाही सांगितलं.